नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. आज रविवार असल्यामुळे आज महाराष्ट्रातून एक 30 ते 40 शेतकरी वर्ग आले होते. त्यांना बऱ्यापैकी चांगली माहिती मिळाली, कारण की आता 5 वाजलेले, त्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे मी आता हा व्हिडिओ बनवत आहे, कारण की आपल्या या यूट्यूबच्या आणि फेसबुकच्या व्हिडिओला एक 10 ते 12 दिवसामध्ये 22 ते 23 लाखापर्यंत आपले व्ह्यूज झाले. त्याच्यामध्ये बरेचसे जे इच्छुक होते शेतकरी, की ते त्यांना त्यांच्या शेती डेव्हलप करायची, काही ना काही कामधंदे सुरू करायचे, आणि एक स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. त्या निमित्ताने त्यांनी आपल्या ह्या फार्मला भेटी दिल्या. ह्या फार्मचं सगळं नियोजन पाहून त्यांना खूप चांगलं वाटलं, आणि आता इत्थंभूत माहिती देण्यासाठी त्यांना मी सांगितले की अजून एक काही दिवस बाकी राहील, की आपल्याला ह्या फार्मवर आपल्याला एक चांगल्या प्रकारे ट्रेनिंग आयोजित करायचं. आणि त्या ट्रेनिंगसाठी आपल्याला जे लागणारे जेवढं काही नॉलेज आहे ते डॉक्टर्स असतील किंवा माझ्याकडून जे काही आतापर्यंतच्या अनुभवातून असेल ते नॉलेज आपल्याला द्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये ग्रामपंचायतीपासून ते केंद्र शासनापर्यंत भरपूर अशा काही योजना आहेत, की ज्या योजना जे काही तरुण वर्ग आहे, की जो फक्त नोकरीच्या पाठीमागं लागलेला आहे, की नोकरी आणि शासन कोणतंही असो, त्या शासन हा प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. आणि माझ्या मते तरी नोकरी हा एक लिमिटेड व्यवसाय झाला. पण आपण जर बिझनेसमध्ये कोणत्याही उतरलो तर आपण अनलिमिट काम करू शकतो, अनलिमिटमध्ये पैसासुद्धा कमवू शकतो. आणि तुम्ही पाहितलं असेल, मी आधीच्या व्हिडिओमध्ये बी तुम्हाला मी सांगितलं होतं, कारण की या फार्मवर मी हा जो तुम्हाला दिसतो हा शेवगा कटिंग झाला, हा पूर्ण 12 ते 13 फूट झाला हा शेवगा. नंतर मी पुन्हा अजून 3.5 ते 4 फूट केलेला, कारण की या शेवग्यामधून मध्ये सुद्धा मला चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे. आणि जे मोठाले झाडं दिसत आहेत हे झाडं चिकूचे आहेत, आंब्याचे आहेत, याच्यामध्ये फणस आहेत, चौबाजूनी नारळ लावलेले आहेत, अंजीर आहे, लिंबूचे झाड आहेत. ह्या झाडामधून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळणार आहे, कारण की शेतीपूरक व्यवसाय करत असताना आपल्याला सगळा बिझनेस करणं गरजेचं आहे. पैसा तर आपल्याला मिळणार हे निश्चितच आहे, पण तो पैसा हा सगळ्या दृष्टिकोनातून जर मिळाला तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. हे 2 जर्मन शेपर्डचे फिमेल्स आहे, याच्यामधूनही सुद्धा मला बऱ्यापैकी पैसा मिळणार. आणि आता तुम्ही हे बघतात, हे आता मी वेस्टेज आणलेलं आहे. आज मी दुपारी मित्र यायला होता, त्याला सांगितलं होतं ह्या ठिकाणी वेस्टेज भेटणार आहे. त्याचा फोन आला तर मला त्या भाजी मंडीमधून की सर ह्यावेळेस पाऊस झाला तर वेस्टेज जास्त आलेलं आहे, त्यामुळे हा वेस्टेज आलेलं आहे. आणि वेस्टेज मी पाहायचं असेल तुम्ही, मी उकंड्यावर टाकलेलं आहे. बऱ्यापैकी ते वेस्टेज त्यांनी संपून टाकलं. आणि या उकंड्यावर मी काय करतो, पाणी सोडतो, आणि याच्यामध्ये जे आपलं भज्याचं पीठ आहे आणि आपलं गुळाचं पाणी त्याच्यावर शिंपडतो, की जेणेकरून त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात. आणि याच्यामध्ये मेहनत आहे सगळ्या गोष्टीत, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आपल्याला काहीतरी करायचं आहे, नोकरीच्या पाठीमागे आपल्याला लागायचं नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही अशी मेहनत करावी लागते, आणि मेहनत केलं तर शक्य होतं. आणि जर आपण मेहनत ही एखाद्या चांगल्या क्वालिटीमध्ये यूज केली, एक चांगल्या क्वालिटीचं कोणताही उद्योग असेल, मी म्हणत नाही फार्मिंगच, कोणताही असेल, त्या फार्मिंगच्या ह्या उद्योगामध्ये तर चांगला फायदाच आहे. परंतु जीवनामध्ये आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्याला फायदा होणार असं एक नोकरी जर मिळाली नाही, आणि एक घरदार सोडून, आईवडिलांना सोडून, लेकरं बाळ सोडून जर आपण पुणे मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या MIDC किंवा एखाद्या कंपनीमध्ये 20-25 हजाराचं जर आपण नोकरी करत असतो, तर त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की तुम्ही व्यवसायामध्ये उतरा. त्यासाठी मी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहे, कारण की 20-25 हजारामध्ये होतं काय. त्यासाठी
तुम्हाला मी म्हणत नाही की हायटेक गावरान कुक्कुटपालनालाच भेट द्या. तुम्ही तुमच्या आसपास एखादं चांगलं आहे, आयडियल आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य माहिती मिळते अशा ठिकाणी तुम्ही जा, तिथे पहा, तिथलं नॉलेज घ्या, अजून काही 10 फार्मला भेटी द्या आणि त्याच्यानुसारच तुम्ही निर्णय घ्या. माझ्या फार्मवर मी असे काही फुलांचे झाडंही लावलेले की जे आपल्याला एक आनंद देतं, एक चांगलं वाटतं. तर हा आज व्हिडिओ तुम्हाला सांगावा वाटला, कारण की मी हे पूर्ण चांगल्या प्रकारे कटिंग केली. आणि बघा, हे कटिंग केलेली जो शेवगा आहे ह्याला चांगला फुटायला लागला, आता चांगलं त्याला पानं आलेत. आणि मला अपेक्षित आहे की ह्या शेवग्यामधून मला कमीत कमी वर्षाला, जास्त नाही म्हणत मी, 8 ते 10 लाख रुपये मिळावेत कमीत कमी. आणि ग्रामपंचायतच्या म्हणजे पंचायत समितीच्या ह्याच्यातून सुद्धा मला ह्याला काही अनुदानही मिळणार आहे आणि त्याचा फायदा मला होणार आहे. आणि या शेवग्यातून या कोंबड्यांसाठी कॅल्शियम आहे, त्यांना सावली पण आहे, वरून जे घारी जे येतात, पक्षी येतात, त्याचाही त्यांना त्यांना त्याचा त्रास होणार नाही. असं सगळ्या हेतूने हा फार्म मी असा बनवलेला आहे. आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये, कंपाऊंड कसं केलं आहे, कंपाऊंडमध्ये त्याच्या खाली बेसमेंटमध्ये आपण कसं सिमेंट लोखंड टाकलेलं आहे, खडी टाकलेली आहे की जेणेकरून अजून काही एकही मुंगूस म्हणा किंवा एकही रानटी गोष्टी की जी कोंबड्याला त्रासदायक आहे अशी एकही आलेली नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय की आपण एखादा जर बिझनेस करत असतो, एखादा व्यवसाय करत असेल, तर आपण ते योग्य ट्रेनिंग घेऊन त्याची पूर्ण माहिती घेऊनच करा. आणि करताना मला खूप जणांचे फोन आले, सर आम्हाला 1000 कोंबड्या पाहिजेत, 1500 पाहिजे, 2000 पाहिजे. पण मी काय म्हणतो, कोंबड्या विकत घेण्यापेक्षा ना थोडं वेळ लागू दे ना, आधी पिल्ले घ्या. पिल्ले घेताना कमीत कमी 300 ते 500 घ्या, जास्त घेऊ नका. काय आपल्याला व्यवसायच करायचा आहे ना, तर एकदमच आपण श्रीमंत होणार नाही. थोडं स्टेप बाय स्टेप. मी तुम्हाला किती मार्गदर्शन केलं त्याच्यापेक्षा तुम्हाला त्याच्यातून अनुभव किती आला, त्या अनुभवातून तुम्ही किती शिकलात की जेणेकरून ज्या चुका त्या 500 पिल्ल्यांसाठी होणार आहेत त्या पुढच्या वेळेस जे तुम्ही पुढचा लॉट घेणार आहे त्यात होणार नाही. आज मी माझ्या फार्मवर माझ्याकडे काही एक्स्ट्रा असलेले 200-250 कोंबडी मी विकायला काढले. मी सांगताना सांगितलं 1200 रुपये ते, पण बरेच जण आले, कोणी 800 दिले, कोणी 900 दिले, कोणी 1000 दिले. कारण की तो कोंबडा 1.5 ते 2 किलोचा आहे, ओरिजिनल गावठी आहे. याच्यातून नाही म्हणजे पैसा आपल्याला राहतो. आणि सांगायचं मी तुम्हाला, मी आधी सांगितलं होतं आधीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला दररोजचे 4 ते 5 कोंबडी विकायचे, 5 कमीत कमी, आणि तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये नफा कमवायचा आहे. आणि तुम्ही कमवू शकता, मी कमवू शकतो तर तुम्ही कमवू शकतात. मी माझे सगळा व्यवसाय, दुसरे व्यवसाय पाहून, नोकरी करून, सगळं करून मी हे सगळं करतोय. तुम्हाला तसं एकच व्यवसाय करायचा आहे कम्प्लिटली, ते तुम्ही करू शकतात. त्यासाठी सहज एक व्हिडिओ बनवला. सोशल मीडियाचे काही व्हिडिओज माझे आले, फेसबुकला आले, यूट्यूबला आले. बऱ्याचशा जणांनी, खूप जणांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, लाखो व्ह्यूज आल्या. माझ्या करायचीच नाही तुम्हाला, मी सांगतोच नाही. गावरान कोंबड्याला खाद्य द्यायचं होतं, नॅचरल आपला लोखंड तयार करायचा, घरगुती काही पैसा आपला वाचायला पाहिजे. घरी कसे आपण कोंबड्या पाळतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. माझं जे हायटेक गावरान कुक्कुटपालन हे जे यूट्यूबचं चॅनल आहे ते निश्चितच तुम्ही त्याला शेअर करा, त्याचं सबस्क्रायबर व्हा आणि त्याचं जे बेल आयकॉन बटन आहे ते निश्चित दाबा. मी असे काही व्हिडिओज तुम्हाला मी टाकत राहील की जेणेकरून तुम्हाला त्याच्याविषयी, ह्या व्यवसायाविषयी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही एक प्रकारे ह्याच्यामध्ये उतरण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीचा विचार करताल. आणि काही अडीअडचण असली किंवा काय असते तर तुम्ही निश्चितच
आमच्या ह्या हायटेक गावरान कुक्कुटपालनाला भेट द्या. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की सर इथे आता ट्रेनिंग होणार आहे, ट्रेनिंग बॅच कधी सुरू होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला इत्थंभूत माहिती शेड उभारण्यापासून ते विक्रीपर्यंत मार्केटिंग कशी करायची, कसे विकायचे, काय करायचं, ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे. त्या ट्रेनिंगला सुद्धा तुम्ही निश्चितच तुमचं नाव नोंदवणार. त्यामुळं मी थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला, काय आला, निश्चित तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.